नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. जत जिल्हा सांगली येथील नगराध्यक्ष व प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र आरळी यांना मिरज येथे माऊली धन्वंतरी पुरस्कार देऊन त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. मिरज येथे माऊली फाउंडेशनतर्फे स्वर्गीय डॉक्टर श्रीहरी धुंडीराम वावळ यांच्या स्मरणार्थ आयोजित माऊली धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा क्षण डॉक्टरांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक, अभिमानास्पद आणि अविस्मरणीय हा सोहळा ठरला. गेली अनेक वर्षे वैद्यकीय आणि आरोग्य सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा त्यांनी केलेली आहे. हा छोटासा प्रयत्नही त्यांनी केलेला आहे. त्या कार्याची समाजाने घेतलेली ही प्रेमळ दखल म्हणजेच हा माऊली धन्वंतरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार त्यांच्यासाठी केवळ गौरव नसून जनसेवा अधिक निष्ठेने आणि समर्पणाने करण्याची प्रेरणा देणारी अमूल्य ऊर्जा आहे. यापूर्वीसुद्धा जत तालुक्याचा त्यांना समाजभूषण पुरस्कार जत पत्रकार संघटनेच्या वतीने सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. अशा या सन्मानाचा आणखी एक आनंदाचा आणि त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा क्षण म्हणजे हा पुरस्कार आहे. जतचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते हा मान त्यांना लाभला आहे. जनतेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या त्यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारणे हे त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आयोजित भव्य रक्तदान शिबिरातील सर्व रक्तदात्यांना त्यांनी मनपूर्वक सलाम केले. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देणारे सर्वोच्च मानवतेचे कार्य आहे. या सन्मानासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजय भोकरे, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ मिरजेचे चेअरमन संजयजी वस्ताद भोकरे, डॉक्टर सूर्यकांत वावळ, डॉक्टर विनोद परमशेट्टी, श्री सचिन शिंदे, श्री मिलिंद मैंदर्गी, श्री अरुण मालगावे, तसेच डॉक्टर प्रणवती वावळ, डॉक्टर स्वप्नील नाळे, डॉक्टर ऋषिकेश वावळ, श्री मंदार वसगडेकर, श्री मिलिंद अग्रवाल यांच्यासह माऊली फाउंडेशनसह सर्व मान्यवर, आयोजक व अनेक सहकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते. सध्या डॉक्टर रवींद्र आरळी हे डॉक्टरी व्यवसायातून काम करत असताना त्यांनी मोठे संकुलन जत शहरामध्ये उभे केले. तर नुकतेच त्यांनी जतचे नगराध्यक्ष म्हणून भव्य दिव्य असे मते घेऊन त्यांनी निवडून आलेले आहेत आणि त्यांचे कार्य गेल्या 5 ते 6 महिन्यापासून जत शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यांच्या कार्याला जत तालुक्यातील सुद्धा अनेक नागरिकांनी व त्यांच्या हितचिंतनकांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे त्यांना विशेष त्यांचे अभिनंदन केलेले आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.